लोकसभेमध्ये मोदींनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर संघाचा विस्तारही आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. कारण गेल्या 5 महिन्यांमध्ये देशभरात संघाच्या नव्या 5000 शाखा सुरू झाल्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशभरात काँग्रेस गवताप्रमाणे वाढत चाललाय. कारण जसजसं देशातील राज्य कमळानं भगवी होऊ लागली आहेत तशा संघाच्या शाखा आणि स्वयंसेवकही वाढू लागल्यात. गेल्या 5 महिन्यात देशभरात संघाच्या नव्या 5000 शाखा सुरू झाल्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 9.84% इतकी आहे. How much has your membership increased? How much has your shakas increased? Or how much has your branches increased? Do you have that figure? Yes, for this year it is 1000 shakas increased. Last year 2500 shakas increased. Every year it is increasing. For the last 10 years that is increasing. गेली अनेक वर्ष संघाची हाफ पॅन्ट कायमच विनोदाचा विषय होता. राजकीय व्यासपीठांवरनं गणवेशाची कायम खिल्ली उडवली जायची. त्यामुळे तरुणाईचा दृष्टिकोन सुद्धा काहीसा नकारात्मकच होता. मात्र गेल्या विजयादशमीला संघ फुल पॅन्टमध्ये आला आणि फुल फॉर्मातही. हिंदुओं पर जिस तरह से हमले हो रहे, चाहे वो वेस्ट बंगाल हो या केरल हो, उसको लेकर आप क्या कहना चाहेंगे? आज जिस प्रकार के जिहादी एलिमेंट्स वहां हिंदुओं के ऊपर आक्रमण कर रहे हैं, सरकार आंख मूंद कर अपने संवैधानिक कर्तव्य को न निभाते हुए एक सांप्रदायिकवाद को बढ़ावा देने का कार्य वो कर रही है. इसलिए उस सरकार के विरुद्ध में हमने प्रस्ताव पारित किया है. देशातील 29 पैकी 13 राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. ते एका राज्यात भाजप सत्तेत भागीदारीत आहे. जवळपास अर्धा भारत भगवा झालाय. त्यामुळे जसे नेते आणि कार्यकर्ते भाजपत येतात तसेच ते संघाशीही जोडले जात आहेत. मार्च 2012 मध्ये संघाच्या 40,891 शाखा होत्या. मार्च 2014 मध्ये 44,982 झाल्या. ऑक्टोबर 2016 मध्ये ही संख्या 52,102 वर पोहोचली. तर मार्च 2017ला 57,233 शाखा सुरू झाल्यात. म्हणजे गेल्या 5 वर्षात संघाच्या शाखा 33% वाढल्यात. एक काळ असा होता जेव्हा भाजपा नेते आणि संघाच्या मतभेदाच्या अनेक बातम्या होत्या. मात्र आता संघामुळे भाजपा वाढता आहे की भाजपामुळे संघ हा जरी चर्चेचा विषय असला तरी एक गोष्ट नक्की आहे, भाजपा हे संघ विचारधारेशी जोडलेलं नेतृत्व देशात द्यायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की संघ आणि भाजपा दोघांचीही वाढ ही एकमेकांशी जुळलेली आहे. सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर.